ओरपाडा महिलेवर अत्याचार करणाऱ्या पोलीस पाटील यांना तात्काळ निलंबित करा व गुन्हा दाखल करा. स्वाभिमानी क्रांती सेनेची मागणी. पोलीस अधीक्षकांना निवेदन. याबाबत अधिक वृत्त असे की धुळे तालुक्यातील ओरपाडा येथील रहिवासी शिलाबाई भगवान अहिरे हे राहत असून 14 एप्रिल निमित्त या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असल्याने या ठिकाणी जयंतीनिमित्ताने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त ओरपाडा येथे शिलाबाई अहिरे मुलगा मिलिंद भगवान अहिरे हा जयंतीनिमित्ताने या ठिकाणी परिसरात गावात झेंडे लावत असताना या ठिकाणी पोलीस पाटील यांचे पती राजेंद्र पाटील यांनी अरेरावी करत जातीवाचक शिवीगाळ करून या ठिकाणी धमक्या दिल्या. सदरच्या घटनेमुळे या घटनेबाबत येथील पोलीस पाटील शिलाबाई राजेंद्र पाटील यांना सदर घटनेची माहिती देण्यासाठी जात असताना उलट या ठिकाणी पोलीस पाटील यांनी देखील या ठिकाणी फिर्यादी अहिरे यांना व त्यांच्या मुलाला धमकावले. तर या संदर्भात धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांच्याकडे गेले असता त्यांनी देखील गुन्हा नोंदवून घेतला नसल्याचा देखील या ठिकाणी आरोप शिलाबाई अहिरे मिलिंद भगवान अहिरे यांनी केला असून संबंधितांवर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा. ओरपाडा तालुका जिल्हा धुळे येथील पोलीस पाटील शिलाबाई राजेंद्र पाटील यांना तात्काळ निलंबित करा. महिलेवर अत्याचार करणाऱ्या नराधमांवर गुन्हा दाखल करा. गुन्हा दाखल न करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करावी असे आशयाचे निवेदन आज पोलीस अधीक्षकांना देण्यात आले व स्वाभिमानी क्रांती सेनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष अण्णा जाधव यांच्या नेतृत्वात सदर या ठिकाणी निवेदन देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट संतोष अण्णा जाधव, सुरेश बैसाने, अमर सोनवणे, तात्या चव्हाण, मुकेश अहिरे, नंदलाल बैसाने, अनिता सोनवणे, जितेंद्र पवार, अल्पेश वाघ, अर्चना चव्हाण, संतोष अमृतसागर, शेखर सिरसाट, स्वप्नील करडक, पवन अहिरे आदी कार्यकर्ते, पदाधिकारी, समाज बांधव या ठिकाणी उपस्थित होते. मेरे खुले को लेके हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल. अरे शिवाजी को लेके हल्ला बोल. अरे मेरे बाबा को लेके हल्ला बोल. अरे शिवाजी को लेके हल्ला बोल. अरे संविधान लेके हल्ला बोल. अरे संविधान लेके हल्ला बोल. अरे बाबा को लेके हल्ला बोल. डंडा लेके हल्ला बोल. अरे मेरी बहना को लेके हल्ला बोल. मेरे बाबा को लेके हल्ला बोल. अरे बोल तरुणा हल्ला बोल. अरे बोल तरुणा हल्ला बोल. बोल मेरे भाई हल्ला बोल. बोल मेरी बहना ये शासन के ऊपर, ये शासन के ऊपर, धनंजय पाटिल के ऊपर, अरे पुलिस पाटिल के ऊपर, अरे बोल तरुणा, बोल मेरे भाई, अरे तुम भी बोलो, अरे मैं भी बोलूं, स्वाभिमानी क्रांति सेना को लेके, क्रांति सेना को लेके, जय भीम. ओरपाडा गावातील पोलीस पाटलाचं निलंबन. ओरपाडा गावातील पोलीस पाटील शिलाबाई पाटीलचं निलंबन. या पोलीस पाटलावर गुन्हा. मित्रांनो, आपण एक गोष्ट विसरू नका. बाबासाहेबांनी 3 मंत्र दिले आपल्याला. शिकलं म्हणजे आपल्याला शांतपणा येईल, न्याय कायदा कळेल, त्यानंतर संघटित व्हा. संघटित झाल्यानंतर आपण आपले न्याय मिळू शकतो, संघर्ष करू शकतो. तर मी तुम्हाला या ठिकाणी एवढी विनंती करेल, ग्रामस्थ बांधवांनो, तुम्ही भर उन्हामध्ये आलात, खूप कष्ट करून तुम्ही इथपर्यंत पोहोचलात, पण आपली एकीला तोंड नाही. अशी एकी कायम ठेवा, म्हणजे आपल्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. एक उदाहरण आहे शिलाबाईचं. आपल्यावर अन्याय झाला म्हणजे कसा न्याय मिळायचा त्याचे आपले साक्षी आहेत. म्हणून आपण सगळे एकत्र येऊन लढा देऊ. वेळ पडली आपण नाशिकपर्यंत देऊ, परंतु शिलाबाईला न्याय मिळेल याच्याशी आम्ही स्वस्त बसणार नाही, मागे हटणार नाही. आपल्याला जाहीर येतो. 2026 रोजी ओरपाडा गावामध्ये एका बौद्ध समाजाच्या महिलेवर पोलीस पाटील शिलाबाई भगवान राजेंद्र पाटील आणि राजेंद्र पाटील व तिच्या मुलाने अतिशय भयानक परिस्थितीत गंभीर दुखापती त्यांना केलेले, गुप्तांगावर मारहाण केली, त्यांना छातीवर मारहाण केली, हिसकपोसक केली. महिला स्त्रीला लज्जास्पद असं कृत्य करून धनंजय पाटील प्रभारी साहेब आहेत तालुक्याचे, त्यांनी गुन्हा दाखल केल्याने त्या संदर्भात आम्ही 17 ते 18 तारखेला SP साहेबांना निवेदन दिलं. अद्याप तो कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही.
समाधानकारक उत्तर प्रशासनाकडून मिळत नाही. 8 दिवसापासून आंदोलन करत आहोत. सर्व माहिती आहे, गोपनीयवाल्यांना माहिती आहे, प्रशासनाला माहिती आहे, परंतु अद्याप तो भेट देखील होत नाही. म्हणजे याचा अर्थ त्या पोलीस पाटलाला पाठराखण करण्याचं मोठं काम हे शासन करत आहे. आज देखील आम्ही एसपी साहेबांना भेटायला आलो. एसपी साहेब नाही आहेत, अप्पर साहेब देवरे साहेबांना भेटायला आलो. त्यांनी आम्हाला उडवडीची उत्तर दिली. आज म्हणजे जायचं कोणाकडे अशी परिस्थिती झालेली आहे. जर या प्रकरणाची गंभीर दखल जर शासनाने घेतली नाही तर स्वाभिमानी क्रांती सेना असो, धुळे शहरातील, धुळे जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीचे सर्व पदाधिकारी असो, सर्व आंबेडकरी चळवळीच्या संघटनाचे पदाधिकारी असो, मोठ्या स्वरूपाचे एक मोठं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. त्याचे परिणाम जे होतील ते आम्ही भोगायला तयार आहे आणि त्याच्या परिणामाची सर्व ते काही जबाबदारी शासनाची राहील.